हॅलो गाईज, सो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर मी खूप दिवसांनी ब्लॉग बनवते. खूप दिवसांनी म्हणजे बरेच 4-5 महिने झाले असतील मी बनवला नाही आहे, कारण शूट आणि क्लासेसमुळे टाईम मिळत नाही ते एडिटिंगला वगैरे. तर आजचं कारण असं बनवायचं की आज माझ्या मम्मीचा बर्थडे आणि तिच्यासाठी खूप मोठं सरप्राईज प्लॅन केलं आहे. तर संध्याकाळी असणार आहे ते, पण आत्ता मला शूट आहे. आता वाजले सकाळी 7 वाजलेत आणि मी शूटला चालली आहे. तर शूट झाल्यानंतर मग तुम्हाला सांगते मी काय ते. सो स्टे ट्यून. बाय बाय. तर आज आपण स्टेजलच्या स्टुडिओला आलो आहे. सगळ्यात आधी तुला कॉंग्रॅच्युलेशन तुझ्या थँक्यू सो मच. थँक्यू. तर आज आपण याच्यासोबत शूट करणार आहे. सोबत राहा. नक्कीच. स्टे ट्यून गाईज. तर आपलं आजचं लोकेशन आहे शूटचं बेलतुंगवाडा, जे की आम्ही मॉडेल लोक बोलते की आमचं सेकंड होम आहे, कारण आमच्या इथे कंटिन्युअसली मंथमधून 4-5 शूट तरी असतात. हॅलो. सो हा आमचा मोजो. हॅलो. माझं शूट झालं इथलं आणि मला मम्मीसाठी जे माझं गिफ्ट होतं ते घ्यायला जायचं आहे. मला तिथून कॉल येत आहेत, पण मला इथून हालताच येत नाही, कारण इथे खूप पाऊस थांबतच नाही आहे. त्यामुळे वाट बघण्याशिवाय मी काहीच करू शकत. 3 hours later. तर अशा पद्धतीने माझ्या मम्मीच्या बड्डेचा जो काही प्लॅन होता तो पद्धतशीर फ्लॉप झाला आहे. 8 जून तारीख होती आज. त्या दिवशी पुण्यात खूप जोरात पाऊस होता. त्यातून मी माझ्या फ्रेंडला मला बोलवलं घ्यायला. हा आहे ओमकार. आणि आम्हाला जायचं होतं आमच्या लोकेशनला. माझ्या मम्मीचं जे काही गिफ्ट होतं ते म्हणजे चेतक इलेक्ट्रिक बाईक. बिकॉज माझ्या मम्मीकडे गाडी आहे, पण ती खूप खराब झाली. तिला 12-13 वर्ष झाले. त्याच्यामुळे तिला एक सरप्राईज गिफ्ट म्हणून मी एक गाडी गिफ्ट करणार होते इलेक्ट्रिक. सो आम्ही त्या लोकेशनला आलो आहे. A few moments later. हॅलो गाईज, तर मी आत्ता घरी आली आहे. आता वाजलेत 8:30-9 वाजलेत. कारण माझ्या डोक्यात खूप वेगळे प्लॅन होते की मला मम्मीचा म्हणजे मी 1 महिन्यापासून या गोष्टीचा प्लॅन करत होते. म्हणजे बुकिंग, पेमेंट कसं काय वगैरे, म्हणजे खूप गोष्टी, कलर वगैरे. आणि या सगळ्यासाठी मला माझ्या फ्रेंड्सने खूप हेल्प केली. मम्मीला सुद्धा माहीत नाही, पप्पांना सुद्धा अंदाजसुद्धा नाही आहे दोघांना की मी असं काहीतरी करेल. कारण एवढी मोठी गोष्ट डायरेक्टली अन्न वस्तू आजपर्यंत आमच्या घरात सगळ्यांचं एकमत झाल्याशिवाय कुठली गोष्ट येत नाही घरात. तरी पण मी फर्स्ट टाईम असं करते आहे, ते पण चांगलंच करते, त्यामुळे मला नाही वाटत रागवतील वगैरे. पण माझ्या डोक्यात खूप प्लॅन होते की मला खूप लवकर म्हणजे 3-4 वाजताच तिला द्यायचं होतं. त्यासाठी मी सकाळी 7ला शूटला गेले आणि त्यांना बोललं की माझ्या मम्मीचा बड्डे मला लवकर हवं आहे. आणि मी खूप काही गडबड करून लवकर करायचा प्रयत्न केला. तर मी आणि 2:30-3ला मी फ्रीसुद्धा झालते, पण मला लोकेशनवरून खाली सिटीत यायलाच मला 3.5-4 तास लागले. काय करू, काहीच करू शकत नाही मी आता, जे काय आहे ते. त्याच्यामुळे आता रात्रीच मला अंधाराचंच तिला सरप्राईज द्यावं लागेल. त्यामुळे पण ती खुश होईल. पण माझा प्लॅन फ्लॉप झाला. तर आपल्यासोबत आहे बर्थडे गर्ल. हॅपी बर्थडे मम्मी. थँक्यू. आणि हा आमचा रुद्र. युट्यूबला टाकणार आहे मी. हा, युट्यूबला वर रुद्र आमचा, हो ना. हाय मन. हाय. लाईक करा, शेअर करा आणि जोरात सबस्क्राईब. काय
सबस्क्राईब म्हण करा. माझ्या मम्मीसाठी मी आज केक आणलाय. मी आणलाय. तू नाही आणलाय. मी आणलाय. तर आमच्या व्हिडिओला काय करा, लाईक करा, शेअर करा आणि काय 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 सबस्क्राईब. नीट बोल. सबस्क्राईब करा. सबस्क्राईब नक्की करा. नक्की करीन.